श्रोतेहो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. असं म्हटलं जातं की स्त्री आणि पुरुष ही संसाररूपी रथाची दोन चाकं आहेत. या संसाराचा गाढा व्यवस्थित चालायला हवा असेल तर स्त्री आणि पुरुष या दोघांनाही तितकंच महत्त्व आहे. आजची स्त्री सगळ्याच क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अतिशय सक्षमपणे कार्य करताना पाहायला मिळते. समानतेचं तत्व, ज्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो, हे जरी तत्व आपल्या देशामध्ये असलं तरी आजही काही प्रमाणात महिलांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. महिलांच्या रक्षणासाठी वेगवेगळे कायदे आपल्या देशामध्ये आहेत. त्यातलाच एक मुख्य कायदा म्हणजेच डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण या कायद्याविषयी जाणून घेण्यासाठी निमंत्रित केलं आहे विधिज्ञ आणि कायद्याच्या प्राध्यापिका स्मिता कांबळे मॅडम यांना. कांबळे मॅडम यांचं बिझनेस लॉ आणि क्रिमिनल लॉ यामध्ये LLM झालेलं आहे. कायदा विषयामध्ये त्या सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. गेली 12 वर्षांपेक्षा जास्त कालावधी त्या रत्नागिरी येथील कोर्टांमध्ये वकिली करत आहेत. तसंच विविध ठिकाणी कायद्यांच्या संबंधित विषयांवरती त्या मार्गदर्शनही करत असतात. तेव्हा आजच्या या विषयावरती चला तर आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. नमस्कार सर. मॅडम, सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला असं विचारावंसं वाटतं, महिलांचे विविध हक्क किंवा त्यांच्याकरता त्यांच्या हक्कांच्या संरक्षणाकरता काही कायदे या देशामध्ये आहेत का? नक्कीच, कारण जर आपण पूर्वीची महिलांची स्थिती आणि सद्यस्थिती याबाबत जर का विचार केला तर नक्कीच आता विविध हक्कांना विचारात घेऊन वेगवेगळे कायदे आपल्याला समाजामध्ये दिसतात. मग आता हक्कांबाबतच बोलायचं झालं तर आपण म्हणू शकतो की समाजातील प्रत्येक स्तरावरती मिळणारा समान हक्क किंवा राजकीय हक्क, ज्याच्यामध्ये की राजकीय क्षेत्रामध्ये प्रत्येक स्त्रीला मिळणारी समान संधी असेल. शैक्षणिक हक्काबाबत जर बोलायचं झालं तर पूर्वी स्त्रिया शिक्षणाच्या अनुषंगाने सजग नव्हत्या, पण आता शिक्षणाच्या माध्यमातून त्या स्वतःला छान प्रमाणे घडवू शकतात. त्यामुळे शिक्षणाचा हक्कही तेवढाच महत्त्वाचा आहे. आर्थिकदृष्ट्या म्हणजेच पूर्वी स्त्रीला डिपेंडंट म्हणून आपण ओळख होतो, कोणावर तरी ती अवलंबून आहे, पण आता स्वतः ती कमवू शकते. त्यामुळे तोही हक्क या ठिकाणी महत्त्वाचा आहे असं मला नक्कीच वाटतं. अजून एक महत्त्वाचा हक्क तो म्हणजे मालमत्तेबाबतचा. कारण प्रत्येक स्त्रीला अगदी वारसा हक्कांपासून आपण जर विचार केला तर त्यापासून ते अगदी ती स्वकष्टार्जित मिळकती मिळवण्यापर्यंतचे जे काही हक्क आहेत ते सुद्धा हे हक्क आपल्याला महत्त्वाचे आहेत. आता या हक्कांबाबत आपण म्हणतोय, पण त्या अनुषंगाने नक्कीच कुठचे कायदेशीर तरतुदी आहेत का? तर अशा बऱ्याचशा कायद्यांबाबत बोलता येईल, पण मी एक काही ठळक कायद्यांची नावं या ठिकाणी नमूद करेन. जसं की आपण म्हणतो समान वेतन कायदा, म्हणजे प्रत्येक पुरुषाबरोबर स्त्रीला देखील समान वेतन मिळालं पाहिजे, कारण तीही तेवढेच प्रयत्न किंवा एफर्ट्स त्या ठिकाणी घेणार आहे. त्याचप्रमाणे प्रसूती सुविधा कायदा असेल, हुंडा प्रतिबंध कायदा किंवा बालविवाह प्रतिबंध कायदा, या कायद्यांबाबत आपण सर्वज्ञात आहोतच. पण त्या व्यतिरिक्त कामाच्या ठिकाणी स्त्रियांचं होणारा जो लैंगिक छळ आहे त्याला प्रतिबंध करणारा कायदा असेल, किंवा गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान म्हणजेच गर्भलिंग निदानचा प्रतिबंधात्मक कायदा असेल. आणि त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला सर म्हणालात तसं की कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण करणारा कायदा असेल. अशा विविध कायदेशीर तरतुदी किंवा कायदे हे स्त्रियांच्या हक्कांसाठी आपल्याला आहेत. आता तुम्ही मॅडम इतकं सविस्तरपणे सांगितलं की काय काय तरतुदी स्त्रियांच्या रक्षणासाठी आहेत, किंवा काही कायद्यांची नावं तुम्ही सांगितलीत की ज्या कायद्यांच्या माध्यमातून स्त्रियांचं संरक्षण करता येऊ शकतं. तर एवढ्या सगळ्या कायद्यांची ओळख किंवा त्यांच्याविषयीची माहिती एकाच वेळेला आपल्याला घेता येणं शक्य होणार नाहीये. तर एखाद्या कायद्याविषयी त्यातल्या आपण आज माहिती आमच्या श्रोत्यांना नक्की सांगा अशी आपल्याला विनंती. पण सगळ्यात सुरुवातीला मला तुम्हाला एक मुद्दा या ठिकाणी विचारावासा वाटतो, तो असा आहे की महिला सबलीकरण हे शब्द अनेकांनी ऐकलेले आहेत. तर तुमच्या मते महिला सबलीकरण म्हणजे नेमकं काय आणि त्याची काय आवश्यकता असते? तर आता या शब्दाचा जर शब्दशः अर्थ आपण जर बघायचं म्हटलं तर असं म्हणू शकतो की स्त्रीला सबळ बनवणे. पण याचाच अर्थ काय की ती दुर्बल आहे, दुर्बल घटकांनाच आपण सबळ किंवा सशक्त बनवत असतो. त्यामुळे तिची ती दुर्बलता नष्ट करून तिला सशक्त आणि स्वावलंबी बनवणं असा या शब्दाचा अर्थ होऊ शकतो. पण मी यापुढेही जाऊन असं म्हणेन की पूर्वीच्या काळी जी स्त्रियांची स्थिती होती आणि त्या अनुषंगाने हा शब्द योग्य आहे, परंतु आज स्त्रीने प्रत्येक क्षेत्रात प्राप्त केलेल्या जर यशाचा आपण विचार केला तर निश्चित आपल्याला तिच्या सामर्थ्याची कल्पना येऊ शकते. आपल्याला हे माहिती आहे की निसर्गतः स्त्रीला बुद्धिमत्ता मिळाली आहे, सौंदर्य मिळालंय,
सहनशीलता मिळाली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सृजनशीलता मिळाली आहे. हो. या अनेक गुणांचा जर आपण विचार केला आणि त्याचबरोबर संविधानिक किंवा इतर कायदेशीर तरतुदींचा विचार केला तर निश्चित सध्या स्त्रिया सबळ आहेतच. पण आता खरं मला वाटतंय सबलीकरण या शब्दाच्या पुढे जाऊन आपण विचार करण्याची गरज आहे. कारण सबळ करणे म्हणजेच तिला दोन्ही अँगलने किंवा नैसर्गिकरित्या सबळ आहे म्हणतोय त्याचप्रमाणे कायदेशीररित्या ती सबळ आहेच. पण गरज आहे की तिच्या या हक्कांबाबत समाजामध्ये प्रबोधन करण्याची आणि एवढंच नाही तर त्याच अनुषंगाने त्या हक्कांच्या बाबत योग्य ती अंमलबजावणी करण्याची. त्यामुळे महिला सबलीकरण हा शब्द आता मला वाटतं पुढे जाऊन आपण त्याच्यावरती प्रत्येकाने विचार करण्याची गरज आहे. खरंय. हे सगळं आपण सांगताच आहात मॅडम, पण या ठिकाणी मला एक आवर्जून असा तुम्हाला मुद्दा विचारावासा वाटतो की स्त्रियांचं सबलीकरण असेल किंवा त्यांच्या बाबतीमध्ये त्यांचं संरक्षण करणं हा विषय असेल तर एका कायद्याचं नाव माझ्या डोळ्यासमोर येत आहे या ठिकाणी. त्याचा उल्लेख खरं तर मी आजच्या मुलाखतीच्या सुरुवातीच्या काळामध्येच केला होता. महिला सबलीकरणाच्या अनुषंगानं ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005. तर मग हा कायदा मुळामध्ये मॅडम का निर्माण झाला असेल, काय सांगता येईल? सर, जसं आपण मगाशी म्हणालो की स्त्रियांसाठी वेगवेगळे त्यांचे हक्क संरक्षित करणारे असे कायदे आहेत आणि त्या कायद्यांना बनवून स्त्रियांना समाजामध्ये सुरक्षितता निर्माण करून देण्यात आली आहे. परंतु एक सर महत्वाची बाब जर आपण विचारात घेतली तर आपल्या प्रत्येकाला जास्त सुरक्षित वाटणारं असं ठिकाण असतं ते म्हणजे आपलं घर. खरंय. पण विचार करण्यासारखी बाब या ठिकाणी ही आहे की आपण ज्या महिलेबाबत बोलतोय तर ती खरंच आपल्या घरामध्ये सुरक्षित आहे का? जेव्हा अत्याचाराला बळी पडण्याची वेळ येते त्यावेळेला स्त्रीकडे आपण कोणत्या बाबीने बघतो? म्हणजे ना तिची जात बघत, ना तिचा धर्म बघत, ना ती सुशिक्षित आहे का अशिक्षित आहेत ह्या गोष्टींचा विचार करत. त्याचप्रमाणे ती गरीब आहे का श्रीमंत आहे या बाबी आपण निश्चित कधीच लक्षात घेत नाही. याचाच अर्थ काय की स्त्रीला मुळामध्ये घरामध्येच वेगवेगळ्या संकटांना किंवा वेगवेगळ्या हिंसाचारांना सामोरं जावं लागतंय. ही बाब त्या काळी किंवा म्हणजे साधारण हा कायदा येण्याच्या साधारण काही वर्ष आधी किंवा त्या दरम्यानच्या काळात असं आपण म्हणू शकतो की जास्ती प्रकारे समस्या भेडसावत होती. आणि तिच्या बाबतीत होणाऱ्या मग ह्या ज्या काही हिंसा आहेत त्यांना कुठेच काही आधार नव्हता का किंवा कुठेच काही रेमेडी नव्हती का? तर असं नाही. फौजदारी कायदे होते आणि त्यांच्या मदतीने त्यांना निश्चित तिच्या बाबतीत होणाऱ्या हिंसांचं निवारण केलं जात होतं. परंतु फौजदारी प्रक्रिया आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला निश्चित मग तिथे तुरुंगवास आला किंवा अशा गोष्टी जास्ती प्रमाणामध्ये लोकांचा एक समज असतो आणि निश्चित त्याही अंशी आपण काही बाबी खऱ्या म्हणायला हरकत नाहीत. मग स्त्रियांच्या बाबतीत जेव्हा हे असे प्रसंग घडायचे तर त्यावेळेला मग आपल्याला कुटुंबाला मुकावं लागेल, आपलं कुटुंब तुटेल या भावनेने या स्त्रिया त्या हा जो अन्याय व्हायचा त्याला पुढे आणत नसत कदाचित. बरोबर. त्यांना सामोरं जायला त्या पुढे येत नसत आणि म्हणून मग सर्व गुण संपन्न जिथे सगळ्याच रेमेडी एकाच छत्राखाली मिळतील अशा स्वरूपाचा कुठचा तरी कायदा येण्याची गरज सरकारला वाटली आणि म्हणूनच आपल्याला हा कौटुंबिक हिंसाचारापासून स्त्रियांचे संरक्षण कायदा 2005 हा केंद्र सरकारने पारित केला आणि त्याचा खरा अंमल हा खरं तर 2006 पासून सुरू झाला. त्यामुळे मूळ कारण काय आहे हा कायदा आणण्यामागे तर मला वाटतं ही भावना नक्कीच आहे. म्हणजे तुम्ही आता जसं म्हटलं त्याप्रमाणे की अनेक तरतुदी वेगवेगळ्या कायद्यांमध्ये होत्याच पण एक कॉन्क्रीट लॉ या देशामध्ये असणं गरजेचं आहे हा कदाचित त्याच्या पाठचा विचार असावा. अगदी बरोबर. यानंतर मॅडम असं एक सांगा की डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट या कायद्याच्या अंतर्गत कोणाला संरक्षण देण्यात आलेलं आहे आणि कोणाविरुद्ध दाद मागता येऊ शकते याबद्दल काय सांगाल? सर, हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण आपल्याला कायद्याचं नाव माहीत आहे पण नक्की आपण कोणाच्या विरुद्ध दाद मागायची आणि कुणी दाद मागायची हा खरं तर सगळ्यांनी जाणून घेण्याचा मुद्दा आहे. तर या कायद्याअंतर्गत आपण जर त्यांची कलम जी आहेत या कायद्यामधील त्यातल्या 2 कलमांना आपण एकत्रितरित्या जर का त्याचं अवलोकन केलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला योग्य प्रकारे मिळेल. जर कलम 2 आणि कलम 2 हे जी 2 कलम आहेत यामध्ये दाद कोण मागू शकतो त्याला त्यांनी इंग्लिशमध्ये जर आपण म्हटलं तर अग्रीव्ड पर्सन असं आपण म्हणतो. म्हणजेच हिंसाग्रस्त व्यक्ती. आता इथे व्यक्ती म्हणत असताना हिंसाग्रस्त स्त्री म्हणायचंय आपल्याला कारण हा कायदा स्त्रियांसाठी आहे. हिंसाग्रस्त स्त्री मग त्या स्त्रीचं नातं रक्तसंबंधामुळे निर्माण झालेलं असू दे किंवा लग्न संबंधामुळे निर्माण झालेलं असू दे. मग याच्यामध्ये कोण येऊ शकतं तर आपण म्हणू शकतो पत्नी असेल किंवा आई असेल, बहीण असेल, मुलगी किंवा विधवा
अविवाहित स्त्री या सर्वांचा याच्यामध्ये समावेश होतो. हां. बरं, हा कायदा या हिंसाग्रस्त स्त्रीच्या व्याख्येत बसवायचं म्हटलं हे एवढेच 2 स्टेटमेंट उपयोगाचे नाहीयेत. हं. किंवा हिंसाग्रस्त स्त्री या शब्दाची रचना बघत असताना अजूनही काही गोष्टी आपल्याला या कलमांमध्ये नमूद केलेल्या आहेत. हं. दुसरा बाब येऊ शकते की विवाह सदृश संबंधांमुळे जे निर्माण होणारी नाती असतात, म्हणजे आपल्याला सध्या तर हे जास्ती नाव माहिती असेल, लिव्ह इन रिलेशनशिप. तर मग अशा संबंधांमध्ये असलेली जी लोक आहेत म्हणजे स्त्रिया, त्यांचाही या ठिकाणी दाद मागणाऱ्या व्यक्तींमध्ये समावेश केलेला दिसतो. त्याचप्रमाणे दत्तक विधान प्रक्रियेमुळे जी निर्माण होणारी नाती असतात त्या नातेसंबंधांमधील ज्या काही स्त्रिया आहेत त्यांना देखील या बाबतीमध्ये दाद मागता येऊ शकते. महत्वाची बाब मला या ठिकाणी नमूद करायला आवडेल ती म्हणजेच की या कायद्यामध्ये कोणत्याही जातीची स्त्रीच किंवा कोणत्याही धर्माची स्त्री या कायद्याचा आधार घेऊ शकते असं नाही, तर तुमची जात, धर्म हा कुठचाही अडथळा न येता स्त्रीला या कायद्याची मदत घेता येऊ शकते. आता हा जो डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट आहे तर ह्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती सांगतच आहात. मॅडम, याच्यामध्ये अजून एक मुद्दा असा आहे की कोणाविरुद्ध दाद मागता येते महिलेला? सर, हाही खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याचं कारण असं की पुन्हा मी डेफिनेशन किंवा आपण व्याख्या ज्या आहेत या कायद्याच्या त्यांच्याकडे वळते. त्याच्यामध्ये 2Q हा जो काही सेक्शन आहे किंवा कलम आहे याच्यामध्ये त्यांनी इंग्लिशमध्ये वर्ड रेस्पॉन्डंट म्हटलेला आहे, म्हणजे सामनेवाला. आपण जर मराठीमध्ये त्याचं भाषांतर करायचं म्हटलं तर याच्यामध्ये ते म्हणतात की कोणताही प्रौढ पुरुष जो पीडितेसोबत कौटुंबिक नातेसंबंधित आहे किंवा मग ते विवाह सदृश नातेसंबंध आहे आणि ज्याच्याकडून हे हिंसेचे कृत्य झाले, अशा व्यक्तींना आपण सामनेवाला करू शकतो. पण मग पुन्हा असा मुद्दा आला की फक्त पुरुषांकडूनच हिंसा होते का? त्यामुळे मग ही जी बाब आहे प्रौढ पुरुष किंवा अडल्ट मेल पर्सन, त्या बाबीचा विचार करत असताना की संविधानामधला आपला जो आर्टिकल 14 ज्याला आपण इक्वॅलिटी म्हणतो त्याला कुठेतरी बाधा येते का, यावरून मतप्रवाह झाले. आणि मग आपल्याला 2016 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाचं एक न्यायनिवाडा आला. मला त्या न्यायनिवाड्याचं नावही नमूद करायला आवडेल. ते म्हणजेच हिरल हर्सोला विरुद्ध कुसुम नरोत्तम दास हर्सोला. याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की ह्या संविधानाच्या आर्टिकल 14चं जे कुठे उल्लंघन होतंय तर मग ते उल्लंघन होऊ नये म्हणून आपण प्रौढ पुरुष या शब्दाऐवजी एनी पर्सन म्हणजे कोणीही व्यक्ती अशा प्रकारे आणि पुरुष दोघांचाही अंतर्भाव झाला ना. अगदी बरोबर. कारण कसं होतं की घरामधल्या इतर ज्या स्त्रिया असतात म्हणजे सासू सुने विरुद्ध पण कधी कधी हिंसा करू शकते, सून सासू विरुद्ध करू शकते किंवा नणंद असे जे आपण म्हणतो. म्हणजे फक्त पुरुष वर्गाकडूनच हिंसा होते असं नाही, तर स्त्री वर्गाकडून देखील स्त्री वर्गाला हिंसा होऊ शकते. म्हणूनच मग या न्यायनिवाड्याद्वारे ही गोष्ट स्पष्ट केली गेली आणि आता आपण स्त्री सुद्धा स्त्री विरुद्ध या कायद्याचा आधार घेऊन दाद मागू शकते. मॅडम, तुम्ही डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट याच्याविषयी सविस्तर माहिती सांगत आहातच, त्यातल्या तरतुदींची माहिती आमच्या श्रोत्यांना देत आहातच. या कायद्याचं नेमकं स्वरूप काय? आणि आता मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की कौटुंबिक हिंसा या संकल्पनेमध्ये काय काय गोष्टींचा समावेश होतो, काय सांगता येईल? तर हा कायदा म्हणजे रेमेडियल नेचरचा आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यातल्या तरतुदींचा विचार करायचा म्हटलं तर आपल्याला पहिली गोष्ट ही समजली पाहिजे की कौटुंबिक हिंसा म्हणजे नक्की काय, त्यामध्ये गोष्टी येऊ शकतात. मग आपण म्हणू शकतो की जी स्त्री किंवा जी महिला आपल्या कुटुंबासमवेत किंवा आपल्या पुरुष जोडीदारासमवेत एकाच छताखाली राहत असेल आणि तिच्या बाबतीमध्ये तिच्या या जोडीदाराकडून किंवा फॅमिली मेंबर्सकडून काही छळ होत असेल, मग तो छळ कुठच्या स्वरूपाचा, तर या कायद्याने छान अशा प्रकारे तुम्हाला वेगवेगळे वर्गीकृत करून दिलेल्या गोष्टी आहेत. त्यातला पहिला येतो तो म्हणजे शारीरिक हिंसा, ज्याला आपण फिजिकल अब्यूज म्हणतो. मग ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मारहाण असेल किंवा शरीराला तिच्या वेदना होतील अशा प्रकारची कुठचीही कृती ही या शारीरिक हिंसेमध्ये समाविष्ट केलेली दिसते. दुसरा प्रकार त्यांनी आपल्याला नमूद करून दिलाय तो म्हणजे लैंगिक हिंसा. मग याच्यामध्ये बळजबरीने केलेलं समागम असेल किंवा तिला बदनामीची भीती घालून अश्लील कृत्य करण्यास भाग पाडणं असेल किंवा तिला नको असलेलं असं कोणतंही वर्तन ते या गोष्टीमध्ये किंवा या हिंसेच्या स्वरूपामध्ये समाविष्ट होतं. अजून पुढे जाऊन आपण जर बघायला गेलो तर शाब्दिक किंवा भावनिक हिंसा असा एक वर्गीकरण केलेला पार्ट आहे. मग ज्याच्यामध्ये तिचा अपमान करणं असेल, तिच्या चारित्र्यावरती संशय घेणं असेल, हुंडा आणला नाही म्हणून तिला अपमानास्पद बोलणं असेल किंवा ती वाईट चालीरीतीची आहे किंवा अशा प्रकारची नावं ठेवणं असेल
किंवा सामनेवाला सांगत असलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या हां. जर त्याच्या मनाप्रमाणे नाही घडल्या तर हां. तो आत्महत्या करण्याची धमकी देऊन त्या गोष्टी करवून घेणं असेल. हां, हां. मूल होत नसेल एखाद्या स्त्रीला त्यावरून बोलणं असेल हं. किंवा मुलं आहेत मुलगा असं नाहीये अशी जरी का स्थिती असली अशा गोष्टींवरनं बोलणं हे आपण शाब्दिक किंवा मानसिक शोषण म्हणूया का? अगदी हां, बरोबर. हां. त्यामुळे या हिंसेच्या स्वरूपामध्ये येऊ शकतं. आणि अच्छा. शेवटचा प्रकार येतो हिंसेचा तो म्हणजे आर्थिक हिंसा. हां, हां. मग याच्यामध्ये अगदी दैनंदिन आपल्या ज्या गरजा असतात अन्न वस्त्र निवारा हं, किंवा पालनपोषणाची जबाबदारी ही योग्य रीतीने पार न पाडणे असेल हं, किंवा ती जबाबदारी टाळणं असेल. हं. इवन औषधोपचारासाठी लागणारा जो काही खर्च असेल किंवा त्या गोष्टी पुरवणं असेल या गोष्टींकडे लक्ष न देणं असेल. हं, एखादी महिला नोकरी करत असेल आणि तिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ न देणं असेल. हं, हं. तिचे नोकरीतून मिळणारं उत्पन्न जबरदस्तीने काढून घेणं असेल. अच्छा. तिचं स्त्रीधन असेल किंवा अन्य बाबी ज्या आर्थिकदृष्ट्या घरामध्ये चालतात हं. त्यापासून तिला वंचित ठेवणं असेल हं. तर या सगळ्या गोष्टी आर्थिक हिंसा या स्वरूपामध्ये येतात. त्यामुळे सर आपल्याला ना या कायद्यामार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या हिंसा स्पष्ट करून दिल्यात त्यामुळे आपल्याला त्याची क्लॅरिटी येते. खरंय. इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. मॅडम, डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट याच्याविषयीची माहिती आपण सांगत आहातच. तर मग जी पीडित स्त्री असते तर तिच्यासाठी काही उपाययोजना या कायद्याच्या अंतर्गत सांगण्यात आल्यात का? हो सर, मघाशी मी जसं म्हटलं की या कायद्याचं स्वरूप रेमेडियल नेचरचं आहे. हो, हो. तर त्यात दाद मागणाऱ्या गोष्टी कुठच्या आहेत हो. किंवा तिला कुठच्या प्रकारची मदत मिळू शकते या कायद्यामार्फत हो, त्याबाबत आपण थोडंसं बोलू. नक्की. जसं की पहिला आपण म्हणतो की संरक्षणात्मक आदेश हा न्यायालयाकडून मिळू शकतो. हं. मग आता या संरक्षणात्मक आदेश म्हणजे कशा प्रकारचा? तर आपल्याला माहिती आहे की हिंसेला प्रतिबंध करणं किंवा ती हिंसा पुन्हा होऊ नये बरोबर. या अनुषंगाने ज्या ज्या काही गोष्टी न्यायालयाकडून केल्या जातात हां. त्याला आपण म्हणू शकतो की संरक्षणात्मक आदेश. मग तिचं स्त्रीधन असेल तर ते तिला परत देणं असेल हां. किंवा तिच्याशी सतत संपर्क करून तिला त्रास होत असेल तर त्याला रोखण्याबाबतच्या काही आदेश असू शकतात. ते आपण म्हणू शकतो या संरक्षणात्मक आदेशामध्ये येतात जे की कलम 18 मध्ये नमूद केलेलं दिसतं. बरं. त्यानंतर पुढे जर गेलो तर आपल्याला निवाऱ्याचा आदेश मिळू शकतो. म्हणजेच बऱ्याचदा असं होतं की त्या एखाद्या स्त्रीला अचानक घरातून हाकलवून दिलेलं असतं, तिला मारहाण हो. केलेलं असतं, मग तिला निवाऱ्याची सोय नसते. हो. तर न्यायालयाकडून ती निवाऱ्याबाबतची सोय मिळवून घेऊ शकते. म्हणजे जे सामायिक घर असेल त्याच्यामध्ये तिला राहण्याची सोय होऊ शकते. हं. किंवा जर त्या सामायिक घरामध्ये राहण्याबाबत काही तजवीज होऊ शकत नसेल हं. तर सामनेवाला पक्ष जो असणार आहे त्यांना न्यायालय पर्यायी व्यवस्था करून देण्याबाबत देखील आदेश देऊ शकतं किंवा त्याचं भाडं वगैरे देणं असेल हं, हं. तर या बाबतीत देखील न्यायालय आदेश करू शकतं. अच्छा. पुढची अजून एक येणारी रेमेडी आहे ती म्हणजे आर्थिक सहाय्य किंवा नुकसान भरपाई. हं, हं. आता आर्थिक सहाय्य म्हणजे आपण जसं म्हणतो की मगाशी आपण हिंसेच्या प्रकारामध्ये हो, बघितलं हो. आर्थिक हिंसा. आर्थिक हिंसा. त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च आहे हो. तो या सामनेवाला पक्षाकडून देण्याबाबत कोर्ट आदेश करू शकतो. हं. किंवा तिला ती राहत असलेल्या भागामध्ये काही मालमत्तेचं नुकसान झालं असेल किंवा काय त्याची तरतूद करून घ्यावी लागली असेल हं. त्याच्यासाठी झालेला जो खर्च आहे तो आपण रिएम्बर्स करणं म्हणतो हो. तो तिला देण्याचा आदेश केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे आणि आपण पुढे जाऊन जर का नुकसान भरपाईच्या बाबतीत बोलायचं म्हटलं आता याच्यातली आर्थिक सहाय्यता हा कलम 20 प्रमाणे दिला जातो आणि नुकसान भरपाईचा जो आदेश आहे तो कलम 22 प्रमाणे केला जातो. नुकसान भरपाईमध्ये म्हणजे नक्की काय? कारण आपल्याला असा प्रश्न पडू शकतो हो. आर्थिक सहाय्यता मिळते आणि प्लस मग नुकसान भरपाई कसली? हां. तर आर्थिक सहाय्यता ही आपल्या दैनंदिन बाबींबाबतची आहे. ओके. पण जेव्हा आपण नुकसान भरपाई म्हणतोय त्यावेळेला त्या स्त्रीला झालेले जे मानसिक छळ असेल किंवा मानसिक त्रास असेल आणि त्या ओढाताणीमुळे सहन कराव्या लागणाऱ्या ज्या यातना आहेत त्याला कुठेतरी रिएम्बर्स करावं, कम्पेन्सेट करावं म्हणून आपल्याला नुकसान भरपाईचा आदेश देखील न्यायालयाकडून मिळू शकतो. अच्छा. आणखीन एक आपण याबाबतली तरतूद म्हणू शकतो की मुलांचा ताबा, हां. जी की खूप महत्वाची बाब आहे. खरंय, खरंय. बऱ्याचदा स्त्रीला घरातून काढून दिल्यानंतर मुलापासून वंचित ठेवलं जातं. मुलाला स्वतःकडे सामनेवाला पक्ष ठेवून घेत असतो हो. आणि मूल आईशी नेहमी कनेक्ट असतं. त्यामुळे या ठिकाणी या कायद्याच्या मध्ये तरतूद
करून ठेवली आहे ती म्हणजे मुलाचा तात्पुरता ताबा देखील त्या स्त्रीला मेहरबान न्यायालयाच्या आदेशाने मिळू शकतो. आता ही जी तरतूद आपण बघितली हो तात्पुरता ताबा तो हो. कलम 21 प्रमाणे या कायद्याच्या आपल्याला मिळू शकतो. हं. आता या ज्या विविध प्रकारच्या आपण तरतुदी बघितल्या हो हो तर त्या रेमेडियल नेचरच्या आहेत असं नक्कीच म्हणायला हरकत नाही. त्यामुळे हे आपण आतापर्यंत जे बघितले ते हो. अशा वेगवेगळ्या आदेशामार्फत हं. त्या स्त्रीला या कायद्याच्या मदतीने दिलासा मिळू शकतो. नक्कीच आपण सविस्तरच सांगितलं की कोणत्या कोणत्या पद्धतीने तो स्त्रीला दिलासा दिला जाऊ शकतो या कायद्याच्या माध्यमातून. मॅडम, या कायद्यानुसार संरक्षण पुरवण्याबाबत किंवा कायद्याच्या अंमलबजावणीबाबत कोणावर काही जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत का हो? अगदी महत्वाचा आहे हा प्रश्न, कारण एखादी स्त्री जेव्हा पीडित आहे त्यावेळी तिला हे कळत नाही की आता आपण कुठे जायचं, हो ना. कुणाची मदत घ्यायची. तर या कायद्यामध्ये अशी तरतूद केली आहे. हं. एक म्हणजे संरक्षण अधिकारी, त्याचप्रमाणे दुसरं म्हणजे आपण म्हणतो पोलीस खाते, हं. तसंच काही सहाय्य पुरवणाऱ्या संस्था असतात त्यांची देखील या ठिकाणी महत्वाची भूमिका आहे. स्वयंसेवी संस्था हां, का कसं? बरोबर. हां. आणि तसंच आपण म्हणू शकतो की न्यायालयाची भूमिका देखील खूप महत्वाची आहे. हो जेव्हा एखादी स्त्री तिच्या बाबतीमध्ये घडलेली कौटुंबिक हिंसाचाराची घटना घेऊन हं. दाद मागायला जात असेल तेव्हा पोलिसांनीही तिला या कायद्याच्या तरतुदींबाबतची जाणीव करून दिली पाहिजे. हां. त्याचप्रमाणे संरक्षण अधिकाऱ्यांकडे जर का ती गेली हं. तर संरक्षण अधिकाऱ्यांची देखील ही जबाबदारी आहे की तिला कुठचे बेनिफिट्स या कायद्याने मिळू शकतात, तिला प्रकरण दाखल करता येऊ शकतं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे ज्या उपाययोजना आहेत त्यांचा लाभ घेता येऊ शकतो याबाबतची माहिती पुरवणं हे संरक्षण अधिकाऱ्यांचं देखील महत्त्वाचं काम आहे. न्यायालयाचा विचार आपण जर करायचं म्हटलं म्हणजे न्यायाधीश, हं. तर जेव्हा त्यांच्याकडे एखादं प्रकरण यातलं येतं त्यावेळेला त्यांनी तिला या कायद्यातील तरतुदींबाबतची माहिती करून दिली पाहिजे. तसंच तिची आर्थिक स्थिती नसेल तर तिला लीगल एड सर्व्हिसेस नावाची आपल्याकडे जी एक संस्था आहे म्हणजे हां. आपल्या प्रत्येक न्यायालयामध्ये असते, हां, हां. त्यांच्याकडून आपल्याला ज्या लीगल एड मिळतात, हं. मग ज्याला विधी सहाय्य ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, वकिलांची मदत मिळणं असेल किंवा इतर वेगवेगळ्या अनुषंगाने ज्या काही मदती आहेत त्या मदतींची माहिती ही न्यायाधीशांनी देखील त्यांना करून दिली पाहिजे. बरोबर. त्यामुळे ज्यांच्यावर काय काय जबाबदारी आहे आणि त्यांनी कशी पार पाडली पाहिजे याबाबत आपल्याला विस्तृत माहिती अजूनही या कायद्यामधून मिळू शकते. अच्छा. डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट म्हटलं तर फार महत्त्वाचा कायदा आहे मॅडम. हा जो कायदा आहे तो कायदा स्त्रियांच्या आत्मसन्मानाचं रक्षण कसं काय करतो, काय सांगता येईल? जर याच्याबाबत आपण बोलायचं म्हटलं, जर स्त्री घरात सुरक्षित असेल किंवा घरातील इतर मंडळींकडून तिच्या हक्कांची जाणीव ठेवत तिला सन्मान केला जात असेल, हं. नक्कीच त्या सुरक्षित वातावरणामुळे तिच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणाराच हा कायदा आहे असं म्हणायला मला चुकीचं वाटणार नाही. त्यामुळे निश्चित या कायद्याने वेगवेगळ्या ज्या तरतुदी आपण मगापासून हो, हो. चर्चा करतोय हो त्याचा विचार करता नक्कीच हा कायदा स्त्रीच्या आत्मसन्मानाचं रक्षण करणारा आहे. खरं तर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हा कायदा असू दे नाही तर कोणताही कायदा असू दे, त्या कायद्याविषयी जाणून घेणं केवळ 20 ते 25 मिनिटांमध्ये अशक्यच आहे. परंतु आज कांबळे मॅडम यांनी आपल्याला वेगवेगळ्या तरतुदींची आणि वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती या कायद्याच्या अंतर्गत आपल्याला सांगितली. मॅडम, आजच्या या मुलाखतीचा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो. एक महिला वकील म्हणून तुम्ही स्त्रियांना काय संदेश द्याल? मला सर असं वैयक्तिकरित्या वाटतं की हां. स्त्रीने स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक राहिलं पाहिजे. हं. तिने स्वतःच्या क्षमतांची पारख केली पाहिजे आणि स्वतःला जकडून ठेवलेल्या ज्या बंधनांचे पाश आहेत ते सैल करत हां. स्वतःच्या वैयक्तिक हक्कांसाठी तिने स्वतः उभं राहिलं पाहिजे. हं. आणि हे जे हक्क आहेत या हं. स्वतःच्या हक्कांना अबाधित ठेवण्यासाठी वेगवेगळ्या असलेल्या कायदेशीर बाबींची किंवा कायद्यांच्या तरतुदींचा हां. एक शस्त्र म्हणून नाही तर अस्त्र म्हणून वापर केला पाहिजे. खरं. हे मला जास्ती महत्त्वाचं वाटतं. मी फक्त स्त्रियांसाठीच हा संदेश आहे असं म्हणणार नाही. अजून पुढे जाऊन मला असंही वाटतं कायद्यामार्फत वेगवेगळ्या हक्कांचं संरक्षण केलं जातं हे निश्चित, हं. पण त्या कायद्यांची अंमलबजावणी योग्य रीतीने होणं हं. ही खूप आत्ताची गरज आहे. त्यामुळे ज्या ज्या घटकांवर ही जबाबदारी आहे हं. तर त्यांनी आपली कामं देखील योग्य रीतीने पार पाडली तर मला वाटतं या स्त्रियांना आपण योग्य प्रमाणे त्यांच्या हक्कांना न्याय देऊ असं या ठिकाणी मला नमूद करायला नक्की वाटते. अगदी खरं आहे मॅडम. आज आकाशवाणीच्या स्टुडिओत विधिज्ञ आणि कायद्याच्या प्राध्यापिका स्मिता कांबळे मॅडम वेळात वेळ काढून आल्या आणि आमच्या श्रोत्यांना डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट या कायद्याची जी सविस्तर माहिती सांगितली त्याबद्दल आकाशवाणीच्या आणि आमच्या असंख्य श्रोत्यांच्या वतीनं मॅडम मी तुमचे अतिशय मनापासून आभार मानतो. नमस्कार.
सर, मला देखील आपण या ठिकाणी आज आमंत्रित केलं, त्यामुळे मी देखील आकाशवाणी रत्नागिरी यांचे खूप आभार मानते.